नमस्कार. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी प्रशिक्षणाकरता हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. मी माणिक केवटे, शिल्पनिदेशक, यांत्रिक डिझेल याकरता मार्गदर्शन लाभलेलं आहे संस्थेचे प्राचार्य मान्य श्री व्ही.जे. नागोरे साहेब यांचे. आजचा टॉपिक आहे आपला गिअर टाईप ऑइल पंप. इंजिनमध्ये फिरणारे, रेसिप्रोकेट होणारे, ऑसिलेट होणारे वेगवेगळे पार्ट्स असतात. त्या पार्ट्समध्ये घर्षण निर्माण होऊन झीज होऊ नये याकरता लुब्रिकेशन सिस्टीमची व्यवस्था केली असते. इंजिनमध्ये ज्या लुब्रिकेशन सिस्टीम आहेत त्यामध्ये प्रेशर लुब्रिकेशन सिस्टीमचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. इतरही लुब्रिकेशन सिस्टीम त्यात आहे. ड्राय संप लुब्रिकेशन सिस्टीम, प्रेशर लुब्रिकेशन सिस्टीम, स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीम, पेट्रोल मिक्स लुब्रिकेशन सिस्टीम, ग्रॅव्हिटी सप्लाय लुब्रिकेशन सिस्टीम अशा वेगवेगळ्या सिस्टीम त्याच्यामध्ये कार्यरत आहे. इंजिनमध्ये प्रामुख्याने प्रेशर लुब्रिकेशन सिस्टीम वापरण्यात येते. त्यामध्ये संपमधून ऑइल ओढण्यात येते आणि ते पंपद्वारा प्रेशरनी पूर्ण सिस्टीममध्ये लुब्रिकेशन करता पाठविण्यात येते. पंपमधून आलेले ऑइल प्रथम फिल्टरमध्ये जाते. फिल्टर होऊन मेन गॅलरीतून क्रँकशाफ्ट, त्यानंतर रॉकर आर्म असेंब्ली, तसेच ऑइल प्रेशर गेज इत्यादी ठिकाणी पुरवठा करण्यात येतो. तर या ठिकाणी आपण गिअर टाईप ऑइल पंप हा त्यातला एक भाग घेतलेला आहे. हा गिअर टाईप ऑइल पंपची इथे बॉडी आपण पूर्ण दाखवलेली आहे. या ठिकाणी 1 नंबर हा त्याची आउटर बॉडी आहे पूर्ण गिअर टाईप पंपची. त्यानंतर यात 2 गिअरचा वापर केलेला आहे. एक ड्राईव्ह गिअर आणि दुसरा ड्रिव्हन गिअर. 2 गिअर जर आपसात फिरत असतील तर एक क्लॉकवाईज जर फिरत असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरतो. या गिअरच्या फिरण्यामुळे त्याच्या इनलेट साईडला व्हॅक्यूम निर्माण होते आणि ते आलेलं ऑइल हे गिअर टीथ आणि केसिंग याच्यामध्ये प्रेशरनी आउटलेटकडे पाठवण्यात येते आणि याचा आउटलेट हा फिल्टरला जोडलेला असतो. त्यामुळे सगळं ऑइल हे फिल्टर होऊन पूर्ण सिस्टीममध्ये कार्यान्वित होते. धन्यवाद.